2 दिवसाखाली ऊसाला खत टाकला. आज पेरायला चालू केले. सकाळ आता 5-6 जण डबल एकदा म्हणजे डबल जरा रान स्वच्छ केलं. ते जवारीचे काय म्हणते त्याला खुटवे वरी आले ते गोळा केले. 5-6 जण होता सगळ्यांनी गोळा केले. आता ट्रॅक्टर येलं होतं म्हणून थांबला होता. आता सगळे झालं तर गोळा केले आमचं. तेव्हा त्या कडाला पोते ते आहेत तेव्हा तिथं ट्रॅक्टर वावरात गेले. हो काही बी फी हो का तिथं बी आणून टाकलं. पुन्हा निमं बी तिकडं आहे हो का. आता इथून दिसायचं नाही हो का. तिथं निमं टाकले इकडं हो का. हे काळं रान हे सगळं पेरायचं. हे काय नाही ही घास इथं घास लावायचंय. पुन्हा का ही एक रान पेरायचंय आणि लांबणी पट्टी आपली ही 3 एकरची पट्टी ही एक पेरायचंय. एवढं पेरून पुन्हा जायचंय घरी. ही एक आहे एवढं सगळं पेरून पुन्हा कॉलेजात जायचं. आज कॉलेजात जायला उशीर होऊन वाटायले. आता बघू कसं पेरायला तर काय नाही. ट्रॅक्टर लेवल झाले थांबले काय झाले की काय नाही. ट्रॅक्टर थांबले बघू काय झालं विषय काय. का 1 तास मारला वाटतं काय झालं की अजून बाबा चालू केले पेरायला. बघू शकता काय झाले. नवीन बसले काही 100 लोकांना दिसायला जाऊ. कडाला फिरले काय हो काही एवढी माती एका ठिकाणी गोळा कशी काय झाली. इकडं मालकाला फवारणी चालू करा की फवारा चालू कर म्हणणार. पाणी आणायचं हाय हवदात पाणी जमत नाही. स्वच्छ लागते बोरचं पाणी आणायचं गावाला. लाईटच नाही केला बियासाठी फवारायचं नाही गवतासाठी सेटिंग लावा बरोबर. चला पडायले 1 नंबर पडायले. सेटिंग लावून चालू केले पेरायला.